माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमाताई तुमच्याबरोबर प्रत्येक शनिवारी संवाद साधत असते. खरी माहिती ती देत असते मी तुम्हाला. तर तायांनो, मी एक 5 मिनिटाचा व्हिडिओ असाच पाठवला होता यूट्यूब लिंकने, नाही ग्रुपमध्ये. तर त्या ग्रुपमध्ये ज्या भगिनींनी तो बघितला व्हिडिओ, कारण थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम चालला होता, व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होत नव्हता म्हणून. तर माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला नेहमीच खरी माहिती देत असते. आज मी तुम्हाला 3 मुद्द्यावर स्पष्ट बोलणार. 2 व्हिडिओ करणार छोटे छोटे, कारण खूप जणींचं आहे की व्हिडिओ बघण्याला मोठा होतो, ताई जरा व्हिडिओ छोटा कर. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजते, पण माझ्या अंगणवाडी तायांना माहिती पूर्ण भेटावी म्हणून व्हिडिओ मोठा असतो थोडा. आणि तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि मग कमेंट करत जा. मला तुमच्या कमेंटमुळेच कळतं काय करायचं, व्हिडिओमध्ये कोणचं करेक्शन करायचं, काय चुकीचं झालं, काय बरोबर झालं. तर तुमचे कमेंट हे माझ्यासाठी ऑक्सिजन आहेत. तर तुम्ही कमेंट करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि कुणी व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांनाच माहिती येणार की व्हिडिओमध्ये काय आहे. आणि तायांनो, आता खूप यूट्यूबर झालेले आहेत, खूप व्हिडिओ बनवणारे झालेले आहेत. 550 संघटनाचे पदाधिकारी पण व्हिडिओ बनवतात. पण तुम्ही कोणत्याही संघटनेचे सभासद असू द्या, कोणत्याही ऑफिसची तुम्ही अंगणवाडी कर्मचारी असू द्या, किंवा तुम्ही कोणत्याही अंगणवाडीची माझी बहीण म्हणजे माझी बहीण, मी अंगणवाडी कर्मचारी आहे, तिच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ती सेविका असू द्या, मदतनीस असू द्या, कोणी असू द्या. तर आम्ही त्यांचा नक्कीच विचार करतो. व्हिडिओ करताना मी खूप माहिती डिटेल सखोल घेत असते आणि मग करत असते. तर तायांनो, एक तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती द्यायची की आपला मोर्चा मुंबईचा कॅन्सल झालेला आहे, असं आमच्या संघटनेकडून पत्रक आलेलं आहे. तर तो मोर्चा याच्यासाठी कॅन्सल झाला की आपल्या मंत्री ज्या आदितीताई तटकरे आहेत त्या दिवशी आपल्याला भेटणार नाहीत. कारण हे बघा, काही जण बोलतात की तुम्हाला काय माहीत नव्हतं का, आधीच का नाही गेला असं. तर ज्यांचं सरकार आहे, ज्यांची सत्ता आहे, त्यांच्याकडून आपल्याला परमिशन घ्यावं लागते मोर्चाची. कारण आपल्याला पोलीस बळ लागतं, तिथं सगळी परमिशन लागते. आझाद मैदानमध्ये काय नॉर्मल मैदान नाही आहे, तर आपण तिथे मोर्चा करतो. तर तिथे आपल्याला खूप साऱ्या गोष्टीची दक्षता घ्यावी लागते. तर आपल्याला त्यांना आधीच माहिती द्यावी लागते. तर मग तिकडून त्यांनी भेटण्याची त्या दिवशी वेळ देतात आपल्याला. आणि आधी आपण माहिती देऊन जरी त्या दिवशी त्या नसल्या, अर्जंट तत्काळ त्यांना मिटिंग आली, काही एमर्जन्सी आली, तर आपण त्यांच्या ऑफिसमध्ये निवेदनं पत्रकं वगैरे देऊन येतो. त्यांची कोण ना कोण लोक तिथं असतातच, मॅनेजर असो किंवा ऑफिस उघडं असलं तर. पण आता त्या नाहीतच, हे आपल्याला क्लिअर फर्स्ट त्या तारखेला माहीत आहे. तर मग मोर्चा कुणासाठी करायचा, त्याच बालविकास प्रकल्पाच्या मंत्री नसणार, तर आपण मोर्चाचं ऐकवायचं कुणाला आपलं. म्हणून हा मोर्चा रद्द झालेला आहे, मोर्चा स्थगित होतो. मोर्चे आपले कधी बंद होत नाही, ते लक्षात ठेवा. पुढची तारीख आपण 10 मार्च ठरवत आहोत. पण 10 मार्चला काय असणार, मंत्री महोदय आपल्याला भेटणार का, हे सगळं आपल्याला नियोजन करून पुढची 10 तारीख घेतलेली आहे मार्चची. तर ती 10 तारीख राहणार का, कॅन्सल होणार. प्रत्येक शनिवारी, प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला माहिती देते, तर ती माहिती तुम्हाला मी देणार. कारण मोर्चा हा फक्त आपण लक्षवेधीसाठी करतो, तर ते लक्ष वेधणारेच आपल्याकडे नसल्यावर काय करणार. म्हणून तायांनो, हा लक्षवेधी मोर्चा आपला जो आहे आझाद मैदानाचा, तो कॅन्सल झालेला आहे. ह्या महिन्यात मोर्चा कोणताही नाही. तर तुम्ही जर तिकीट काढले असतं, गाड्या वगैरेचा प्रॉब्लेम असतो तुम्हाला यायचा वगैरे, तर आपापल्या संघटनेचे जे पदाधिकारी जे तुम्हाला माहिती देतात त्यांना विचारा. कारण आमच्या कृती समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून आम्हाला लेटर आलं की कृती समितीकडून हा मोर्चा नाही आहे, कॅन्सल झाला आहे, 10 मार्चला आपण विचार केला आहे. तर हे झालं स्पष्ट मोर्चाचं. तर आता त्याच्याविषयी तुम्ही कन्फ्यूज किंवा गोंधळात जाऊ नका. आता दुसरा मुद्दा आहे जो मी घेणार आहे. तुम्ही सांगितलं की आपलं मानधन येत नाही. तायांनो, स्पर्श प्रणाली ही सुरू आहे, खूप चांगली गोष्ट आहे. स्पर्श प्रणाली सुरू आहे, कारण ही स्पर्श प्रणाली कुणाला असते माहिती का तुम्हाला, सरकारी जी लोक असतात नोकरीत त्यांना असते. त्याप्रमाणे जर आपलं वेतन सुरू होत असेल, मानधनी शब्दच खोडूया आपण, वेतन सुरू होत असेल तर आपल्यासाठी चांगलं आहे. थोडा त्रास आता आपल्याला होत आहे, पण याच्या सूचना आपल्याला 2-3 महिन्याआधी ह्यांनी द्यायला पाहिजे होतं, हे सत्य आहे. पण कसं होतं, वरून जी माहिती आली, सुपरवायझर आपल्याला देतात, CDPOना म्हणून आली, तर केंद्राचं मानधन हे आपलं वाढलंच नाही आहे 10 वर्ष झालं. आणि हे केंद्राचं मानधन थांबलेलं आहे, बरोबर. आता त्यांना स्पर्श प्रणालीची अट आणली, का आणली त्यांनाच माहिती असणार.
आणि का वेळ का लागतो, त्यांनी आपल्यासाठी कारणं दिली आहेत की आपल्याकडून उशीर होत आहे. कारण याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही क्लिअर कट आहे का. एक तर स्पर्श प्रणाली मधून आपलं वेतन मानधन येणार आहे, तर त्याच्यासाठी आपण जे बँकेत पेपर दिलेला आहेत आपल्या पासबुकवर, तर पासबुकवर जे आपलं नाव आहे ते आपलं स्पेलिंग मिस्टेक झालं नाही पाहिजे. कुठे स्मॉल लेटर, कुठे कॅपिटल, तर ते जर नाव चुकलं, तुमचं आधार कार्डचं आणि पासबुकचं नाव सेम नसेल, मिसमॅच होत असेल, तर तो रखडणारं काम आहे. दुसरं म्हणजे तुम्ही तिथे आपण ज्या आपलं जे याची ऑफिसची फाईल असते आपली, प्रत्येक अंगणवाडीची सेविकाची फाईल असते, त्या फाईलवर तुमचं नाव काय आहे, त्याच्यात जे तुम्ही अंगणवाडीचं पासबुकची झेरॉक्स आधी दिली त्याच्यावर नाव काय आहे, आता आधार कार्डवरचं नाव काय आहे, पॅन कार्डवरचं नाव काय आहे. कारण 2-3 भगिनीचं मी स्वतः केलेलं आहे, सगळ्यावर नाव वेगवेगळे आहे. तर त्याच्यासाठी आपलं काम थांबू शकतो ना तायांनो. आणि हे पुरं भारताचं म्हणजे स्पर्श प्रणाली केंद्र सरकारने चालू केली. फक्त एक प्रकल्पाचा पगार नाही झाला, 2चा असं नाही, सगळ्यांचंच झालेलं नाही आहे. त्रास आहे, पैशाची गरज आहे. त्यांनी काहीतरी मार्ग काढावा दुसरा, तोपर्यंत कसं तरी आपल्याला पूर्वीप्रमाणे तोपर्यंत मानधन द्यावं. आणि हे जेव्हा स्पर्श प्रणालीचं सगळं डॉक्युमेंट्स महिलांचे रेडी होते तेव्हापासून करावं. पण मानधन थांबवण्याचा ह्याच्यात अर्थ काय आहे. कारण मानधन हे अकाउंट नंबरने येतं, नावाचं काय आहे त्याच्यात. पण स्पर्श प्रणालीला नाव करेक्ट लागतं, ही मी माहिती काढली. कारण स्पर्श प्रणालीला नाव चुकीत असलं तर ते मिसमॅच होतं त्यानं. तर आपल्याला नाव व्यवस्थित करून घ्या. मी तुम्हाला एक माझ्या महिलाचं उदाहरण देते. तिचं लग्न झालेलं आहे, ती 40 वर्षाची महिला आहे. तिची मुलं किती मोठी झाली असतील, तिच्या आधार कार्डवर तिच्या बापाचंच नाव आहे अजून. मग आणि तिच्या तिला लग्न झाल्यावर नोकरी लागली, तर हे मिसमॅच होत नाही का तायांनो. मग स्पेलिंग मिस्टेक आहे, ते मिसमॅच होत नाही का तायांनो, बरोबर आहे का नाही. कुणी आधार कार्ड किती सांगितलं तरी अपडेट करत नाहीत लवकर, फोन नंबर बदललेत, हे ते. तर ह्या काळजी छोट्या छोट्या आपल्याला घ्या. एकतर सगळ्या डॉक्युमेंट्सवर आपलं सगळं एकच नाव असलं पाहिजे. आणि बँकेमध्ये आपल्या अकाउंटप्रमाणे आपल्याला पेमेंट येतो, म्हणून नावाच्या त्यांनी एवढी पडताळणी केली नाही, फेरपडताळणी आता सुरू झाली. तर माझंसुद्धा माझ्या नावामध्ये मिस्टेक होते, माझ्या मिस्टरांच्या नावाची स्पेलिंग मिस्टेक होती. तर मी आता ते गजेट बनवून घेतलं आणि त्या नावाप्रमाणे अजून माझं आधार कार्डवर नाव झालं नाही, पण मी गजेट लावून मॅडमला सबमिट केलं की माझ्यामुळे सर्वांचं काम थांबलं नाही पाहिजे. तर तुमच्या नावात काय प्रॉब्लेम आहे का ते व्यवस्थित बघा. समजलं. आधी फक्त कसं येत होतं आपल्याला मानधन, आपल्याला मानधन कशाप्रमाणे यायचं, आपल्या ह्याच्याप्रमाणे अकाउंटप्रमाणे. म्हणून मॅडम लोकांनी पण एवढ्या नावावर लक्ष दिले नसेल. पण आता स्पर्श प्रणालीना स्पष्ट लागते सगळं, नाव व्यवस्थित, स्पेलिंग मिस्टेक नाही, नावाचं करेक्शन, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं व्यवस्थित लागतं. तर हे आपल्याला करायला पाहिजे का नाही, तर ते करून घ्यायचं आहे. आपण पण लक्ष नाही दिलं, खूप कामं असतात त्याच्यामध्ये, झालं असेल थोडं. तर तुमचं आता जर सध्या तुमचे लग्न झालं आहे, तुमच्या नवऱ्याच्या नावावर सगळे पेपर करून घ्या. आता याच्यासाठी खूप मोठा प्रोसिजर आहे. त्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे, लग्नाचं कार्ड पाहिजे, मग नवऱ्याचं नाव चेंज झालं, मग ते आधार कार्डवर अपडेट होणार, मग ते बँकेत तुमचं नाव येणार, मग तुम्ही मॅडमला देणार. मग किती जणांचं असंच बांधन थांबणार आपल्यामुळे. तर तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करा. नावात चुका असते तर गॅजेट बनवा. मी बनवलं आणि दिलं, मी बाबा 2 दिवसात मी देऊन टाकलं. ऑनलाईन गॅजेट लगेच बनतं. आणि ते हे बघा माझं नाव असं आहे आणि मी नावात सुधारणा केली, कायमस्वरूपी सुधारणा होईल. थोडा त्रास होत आहे, पण ह्यांनी पूर्वीप्रमाणे आपलं जे राहिलेलं मानधन आहे ते थांबवायच्यांना काही गरज नाही. पण ते बोलतात की स्पर्श प्रणाली आत्ता जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच ते मानधन करेक्ट नावावरच येणार. आता नावाचा मुद्दा आला आहे. आधी अकाउंट नंबरप्रमाणे आपल्याला मानधन यायचं, तर कितीतरी नावं चुकीची आहेत. आमच्या प्रकल्पात 250 अंगणवाड्या आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 100 महिलांची नावं तरी चुकीची असतील. मग ती नावं दुरुस्त करायला वेळ लागणार. मी तर म्हणते पुढचे 6 महिने जातात का काय, माझा अंदाजावर का, मला अशी कोणी माहिती दिली नाही, मी तुम्हाला सांगते. कारण खूप गोंधळ आहे. बँकेत त्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर नाही, ऑफिसमध्ये वेगळे डॉक्युमेंट्स, बँकेत वेगळं नाव, ऑफिसला वेगळं नाव, आईकडे वेगळं, टोपनाव, उपनाव, हे सगळ्या नावामुळे खूप गोंधळ होत आहे. ते आपल्या प्रेरणेनं आपण प्रयत्न करावा, करून घ्यावा, एवढं आहे. एवढी माहिती ही स्पर्श प्रणालीविषयी होती. आणि मोर्चा कॅन्सल झाला आहे, तुम्हाला परत सांगते. डॉक्युमेंट्स व्यवस्थित करून घ्या.
आणि सगळ्यांनी आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित झालं. आपलं पण एकदा हा राडा उरकून जाईल हो. 20 वर्षाचं झालं मूल तेव्हापासनं जे डॉक्युमेंट्स बनवायला सुरुवात करतात तर 50 वर्षाचे जाईपर्यंत. आत्ता माझे डॉक्युमेंट्स क्लिअर झाले. आता तुम्ही सांगा, माझ्यासारख्या तुम्ही हुशार मानता ना, तर हुशार माणसाला एवढा वेळ लागत असेल तर मग काही ना माझ्या महिलांना तर 10वी शिकलेल्या नोकरीला आहेत, मग खेडेगावात राहतात, त्याला माहिती द्यायला कोणी नसतं, करतं. तर म्हणून हे असं होतं ना. तर म्हणून तायानं तुम्हाला सांगते, तुम्ही ही जी स्पर्श प्रणालीची प्रक्रिया आहे ती स्पेलिंग मिस्टेक नको आहे, कुठे नावात मिसमॅच नको आहे. म्हणून आपलं बँकेच्या पासबुकवर जे नाव आहे तेच नाव आपलं आपल्या ऑफिसच्या फाईलमध्ये असलं पाहिजे, तेच नाव आधार कार्डवर, तेच नाव पॅन कार्डवर, आणि सगळ्या डॉक्युमेंट्सवर एकच स्पेलिंग, एकच नाव, त्याच्यावरच स्पर्श प्रणाली होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर आपलं मानधन होईल. तर पुऱ्या भारतातल्या 14 लाख अंगणवाड्या आणि मदतनीस मिळून किती जणांचे पेपर करेक्शन करायचे असतील तुम्ही विचार करा. आणि त्याच्यानंतर स्पर्श प्रणाली झाली तर 50,000 जमा होतात का काय आमच्या तिथं? असंच बोलावं लागेल. हसायची गोष्ट नाही त्यानं, पण तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी मी थोडं बोलत असते, कारण सत्य लपून काही फायदा नाही. मी बोलेल हो लवकर येईन मानधन असं तसं, तर मी याच्यावर पूर्ण सर्च केला, माहिती काढली, खूप साऱ्या CDPंना मी बोलले ह्याच्याविषयी. मी युनियनच्या मेन पदाधिकाऱ्यांना मोठ्या त्यांना पण बोलले, अशी पूर्ण माहिती काढली मी. आणि याच्यावरून मला ही माहिती भेटली की मिसमॅच नको आहे, सगळे पेपर व्यवस्थित पाहिजे. आधी अकाउंट नंबरने मानधन येत होतं म्हणून एवढा प्रॉब्लेम होत नव्हता. आता नाव आणि सगळे डॉक्युमेंट्स आपले व्यवस्थित पाहिजे. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल का नंतर आपलं सगळं व्यवस्थित झाल्यावर? नाही, आपलं मानधन वेतन व्यवस्थित सुरू होईल, बरोबर ना. पण पैशाची चणचण आहे त्यानं, कुणाला नको वाटतं. आधीच तर केंद्र सरकारने 1 रुपया वाढवला नाही, आणि जे आहे त्यांचं ते पण त्यांनी थांबवले. आता तुम्हाला माहिती का फरक माहिती का तुम्हाला? कमीत कमी 9,000 आपल्याला आपले किती थांबले? वरचे 4,500, म्हणजे 4,500च फक्त केंद्र देतं आपल्याला. आणि केंद्राच्या योजना कोणत्या आहेत? FRS प्रणाली केंद्राची आहे, मातृवंदना केंद्राची आहे. जी पंतप्रधानाने योजना राबवायला आपल्याला सांगितली ती आपण नाही डालवू शकत, ती करावीच लागणार. हे संघटनेला पण क्लिअर कस्ट त्यांनी मत मांडलेलं आहे. आणि मग संघटना कोर्टात चॅलेंज केलेलं आहे, आपण याच्यावर केस केलेली आहे FRS प्रणालीसाठी. कारण मातृवंदना ही आपल्या लाभार्थ्याला 2 पैसे भेटतात, ठीक आहे, पण ही FRS प्रणाली खूप किचकिट काम आहे. पण ते कोर्ट सिद्ध करणार की आपण ती करायची का नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्या कोर्टात जो शासकीय दर्जाची केस आहे, ती शासकीय दर्जाची केस आमच्या संघटनेनं केलेली आहे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने, की ह्या शासकीय दर्जा ह्या महिलांना भेटला पाहिजे. गुजरात हायकोर्टप्रमाणे निर्णय, जरी महाराष्ट्र हायकोर्टने निर्णय हा दिला तरी त्यांनी जर गुजरातचा हायकोर्ट निर्णय नाही मानला भारत सरकारने, तर महाराष्ट्राचा नाही मानल्यावर त्यांना आपण काय करायचं? पण आपण त्याच्यावर सकारात्मक विचार करू, त्यांनी मानलाच पाहिजे. असं प्रत्येक राज्यातले कोर्टात गेले आणि आपले किती राज्य आहेत त्याच्याप्रमाणे जर सगळेच राज्यांनी दबाव आणला तर नक्कीच भारत सरकार आपल्यापुढे घुटणे टेकेल, झुकेल, आपल्या मागण्या मान्य करीन. आपण प्रयत्न करूया. सगळ्यात आधी आयरनीचा मुद्दा आहे पेन्शनचा, दुसरा आहे ग्रॅज्युएटी. आपण तर अजून मानधन वाढवूया. जर सरकारने आपल्या गोष्टी मान्य नाही केल्या, हे बघ कोर्ट आहे, माणूस सत्य असलं तरी आपल्याला लढावंच लागणार आहे. आणि कोर्टात जर आपण केस जिंकलो तर शासकीय दर्जा भेटला तर सगळंच झालं. आणि कधी असा विचार तर नाही करायचं, पण काही हरलो केलं तर थाली बजाव, मानधन वाढव, तेच करणार आहे. भारत सरकारच्या पुढे आपण काय करू शकतो तेच सांगा. याच्या पुढे संघटना नाही जाऊ शकत. संघटनांना पण परमिशन घेऊनच सगळी कामं करावी लागतात. त्यांनी मोर्चाची परमिशन दिली तर मोर्चा काढू शकतो, नाही दिली तर आपल्याला बसावंच लागतं. काय करणार आहे? तुम्ही बघा ना, जरांगे पाटील आले होते मुंबईला दुसऱ्या वेळेस, तेव्हा त्यांना थांबवलं होतं, अडवलं होतं. मग त्यांनी कशी तरी परमिशन घेऊन आले ना. मग तेवढ्या बळकट आपण सगळ्या संघटना आता फाटामफुटं जाऊन वेगवेगळ्या कितीतरी 22-23 संघटना महाराष्ट्रात झाल्यात. आणि 2 लाख महिला फक्त आहेत आपण, तर किती कोणत्या संघटनेला गेले? ही फुटाफूट जाळ्यामुळे आपली कामं होणार नाही. तरी पण 7 संघटना ज्या पॉवरफुल आहेत, त्या चांगल्या काम करत आहेत व्यवस्थित, त्यांना घेऊन कृती समिती निर्माण करून आपली कामं सुरू आहेत.
अखिल भारतीय संघटना ही भारतातल्या लोकांना सरकारवर दबाव आणण्यासाठी तयार केली. ते स्पर्श प्रणालीची किस्तेच्या माध्यमातून होत आहे. तर ही सगळी माहिती घेत जा. माहिती व्यवस्थित घेतली, एक तर आहे ना पूर्ण माहिती असावी माणसाला, नाहीतर काहीच माहिती नसावी. मधला माणूस जगू शकत नाही. काय करतात बायका, आता काहीतरी मानधनवाढीचा निर्णय झाला म्हणून व्हिडिओ आला की बघतात. काहीतरी हे पैसे वाढले, ते पैसे वाढले, असं झालं तसं झालं, हे सगळे व्हिडिओ बघतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता. तर आपली अंगणवाडी सेविका आहे, ती काही का बोलना, पण ती सेविका आहे, तिला काहीतरी अनुभव आहे अंगणवाडीचा. मग त्या अंगणवाडी सेविकेने व्हिडिओ केला, तर आपण बघितला तर काहीतरी माहिती मिळते. आणि मोबाईलची, पोषण ट्रॅकरची, सगळ्या गोष्टीची माहिती तर आपल्याला आहेच. मग माहिती कोणची बघायची आहे? जरी आपण वरच्या लेवलला पोहोचू शकलो नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये युनियनकडून काय माहिती येते, सी डी पीकडे आपलं बोलणं असलं तर खूप 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 छान सी डी पी कॉपरेट पण करतात, चांगलं बोलतात. मुख्य सेवक पण खूप खूप चांगले आहेत. काय काय बघा, वाईट प्रवृत्तीची माणसं घरात पण असतात. आपल्या बहीण भावामध्ये पण एखाद्याची प्रवृत्ती चांगली नसते, आपण त्यांना फेकून देतो का, तसं इथे पण आहे. सगळीकडेच राजकारण चालतच असतं. आता तुम्ही बघा ना, आमदार खासदार ह्यांना काय कोणची प्रणाली असेल हो? आपल्यासाठीच प्रणाली आहे, बरोबर आहे का नाही? आणि आपण जेव्हा नोकरी केली, ही नोकरी आपण स्वतः पत्कारलेली. कुणी आता तशी बंदूक ठेवली होती का, चल तुला अंगणवाडीत करावंच लागणार, नाही तर उडवीन गोळीनं, नाही. आपण स्वतः नोकरी पत्कारली, तर समस्या पण आपल्यालाच सोडवायच्या आहेत. जे आपल्या हातात आहे ते सोडवायचं, जे आपल्या हातात नाही त्याला सरकार करणार आणि थांबावंच लागणार नाही हो. कितीतरी गोष्टी थांबलेल्या आहेत सरकारच्या नावाने. किती लोक मोर्चा करत आहेत, सगळे कामगार लोक मोर्चा करत आहेत, पण त्या सरकारवर काहीच असर होत नाही, काहीच त्यांना हे होत नाही की बेटी बचाव बेटी पढाव म्हणणारं सरकार आपल्याला कसं असं रस्त्यावर बसवतं. हे चुकीचं आहे. पण काय करू शकतात, त्यांना काय फरक पडला? आता दिल्लीतून गल्लीपर्यंत त्यांचंच सरकार आहे. पटकन निर्णय घेऊ शकतात ना, घ्यायचा असला तर. मग संघटना मॅनेज होतात. मग संघटना बोलते का आमच्या महिलांना वाढवू नका देऊ. अरे तुम्ही शासकीय दर्जा जरी घेतला, तुम्ही मुख्यमंत्री जरी झाले, तरी अपोजिशनवाल्याची संघटनेची गरज लागतेच तायांनो. सगळ्यांना गरज लागणार. शासकीय दर्जा झाला तर तिथं तर अजून जास्ती प्रश्न येतात, तिथं संघटना लागणार. तुम्हाला माहिती आहे का, मुख्य सेविकाची संघटना आहे, त्या आपल्या परीनं भांडतात. सी डी पी ओ, मुख्य सेविका आता कसे सगळे एकत्र संघटनेत सामील जाऊन काळी फीत लावून भरल्या होत्या धरणेला, कारण त्यांच्यावर आलं होतं. स्वतःवर आलं की मग सगळेच कामाला लागतात. तसं आपल्यावर जास्ती येतं, कारण आपण लढाईत लढणारा सैनिक आहे. आधी सैनिकच मारला जातो आणि काही प्रभाव असला तर सैनिकावरच होतो. राजानंतर, वजीरनंतर, राणीनंतर येते ना, बरोबर आहे का नाही? तर सगळ्यात आधी आपण सैनिक बनायची भूमिका आपण पत्कारली, तर तेवढा त्रास आपल्याला होणारच. आणि ते लोक सरळ म्हणतात हो, ऑफिसवाले, ज्यांना जमत नाही त्यांनी नोकरी सोडून द्या, सरळ बोलतात का नाही? मग आपण नोकरी सोडून द्यायची, तर समस्याला तोंड द्यायचं. मला बघा गणिताचा पेपर अजिबात आवडत नव्हता, पण मी 2 तास बसायची, कशी तरी पास झाले थोडं वर लिहून. पण आवड नव्हती, पण ती मजबुरी होती, मला पास व्हावंच लागलं. तर तसंच आहे हे. आवड नाही राहिली आता अंगणवाडीच्या कामाची. मोबाईल हातात घ्यावा वाटतो का? मला तर वाटत नाही, फेकून द्यावा वाटतो. तुम्हाला वाटतो का? गोडी आहे का? पण त्याच्यामध्ये पण आपण स्मार्ट वर्क करायचं आहे ना, समस्या काढायच्या आहेत ना. कशा नाही काढायच्या? काढायच्याच आहेत. तर आपण याच्यावर सगळ्यांनी समस्यावर तोडगा काढूया. आणि पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पोषण भत्ता का येत नाही आणि कसा येईल याच्यावर टाकणार आहे. तर लगेच पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास पुढे पुढे पाठवा. तायानं मुंबईचा मोर्चा कॅन्सल झालेला आहे. कुठेही निघू नका, घरी राहा. मी माहिती देत राहीन तुम्हाला. आणि स्पर्श प्रणालीचं काम कसं होईल ते पण सगळ्यांना व्हिडिओ पाठवा. कळू द्या आपल्या महिलांना कसं मानधन येईल. लवकर मानधन येईल, लवकर काम झालं तर. जर आता घरात कामं सुरू आहेत आमच्या, तर चला, रमजान आहे. मी आज लवकर आलेली अंगणवाडीत मॅडमला बोलून, कारण मला थोडी कामं आहेत. तर धन्यवाद तायांनो सगळ्यांचं. आणि सगळ्यांना गोड गोड माझा नमस्कार. धन्यवाद. चला, बाय.